नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, स्कॉप मूल्यांकनमध्ये मानक 87 ते 95 चे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे। त्या मानकांना पुरावे काय जोडायचे आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे। चला तर मग बघूया आपण कोणकोणते पुरावे आपल्याला जोडायचे आहे। जर आपण पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही लाईक तर करताच। मानक क्रमांक 87 मध्ये बघा काय आहे, शाळा दिव्यांग आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते। जसं बघा आपल्या शाळेमध्ये रॅम्प आहे, हँडरेलिंग असते, हे कंपल्सरी आपल्या शाळेला आहेच, त्याच्यामुळे त्याचे फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे। मानक क्रमांक 88 मध्ये बघा शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते। म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश देत असताना अजिबात विचार करत नाही की तो विद्यार्थी दिव्यांग आहे, तर तुम्ही या ठिकाणी एका कागदावर लिहून मुख्याध्यापकाची सही शिक्का करून तो पुरावा जोडू शकता की आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने प्रवेश देतो। बघा मानक क्रमांक 89, 90, 91 याच्यामध्ये ज्यानुसार बघा आपल्या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी नसतील तर तुम्ही तसं एका कागदावर लिहून मुख्याध्यापकाची सही शिक्का करून त्या ठिकाणी ते मानक अपलोड करू शकता किंवा सदर शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी नाही। जर विद्यार्थी असले तर ह्या सुविधा आम्ही त्यांना देण्यास समर्थ आहोत। बघा मानक क्रमांक 92 मध्ये शाळा दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा पुरवते। बघा आता आपल्या शाळेमध्ये तर विद्यार्थी नाही, पण तशा पद्धतीने तुम्ही एका कागदावर लिहून त्याचा फोटो काढून तो मानक तुम्ही अपलोड करायचा आहे, लागू नाही असं तुम्हाला म्हणायचंच नाही आहे। मानक क्रमांक 93 मध्ये सुद्धा शाळा विद्यार्थी सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य बालकांचा मागोवा घेते। बघा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा आपण मागोवा घ्यायचा आहे, त्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये आपण दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यांचाही मागोवा तुम्ही घेऊ शकता। तर 93 आणि 94 जे मानक आहेत याच्यामध्ये हे थोडेसे वेगळे मुद्दे आहेत दिव्यांगापेक्षा। बघा 95 नंबरचं मानक आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि शाळा त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करते। बघा आता मोबाईल टीचर वगैरे आहेत, विशेष शिक्षक आपले BRC लेवलला असतातच, तर ते शिकवत ते शाळेमध्ये आलेले असतानाचा एखादी फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता। जर विद्यार्थी नसेल किंवा शिक्षक कधी आलेलाच नसेल तर तसं तुम्ही एका कागदावर लिहून त्याच्यावर मुख्याध्यापकांचा सही शिक्का घेऊन तुम्ही तशा पद्धतीचा रेकॉर्ड ठेवू शकता। बघा स्कॉपच्या मानकानुसार वेगवेगळे फोटो आपल्या वेगवेगळ्या शाळेनुसार येणार। आता मी जसं सांगत आहे तशा पद्धतीनेच तुम्ही एखादी पुरावा जोडावा असं नसते। बघा तुमच्या शाळेमध्ये मुद्दा तो वेगळा असू शकतो, त्याच्यामुळे आपण आपल्या शाळेच्या परिस्थितीनुसार ते मुद्दे जोडावे। कारण बरेच जण यूट्यूबला सांगत आहे की याच्यासाठी हा पुरावा, त्याच्यासाठी तो पुरावा, तर हे सगळे पुरावे जोडण्याआधी आपल्या शाळेची खरी परिस्थिती काय आहे तर त्या परिस्थितीनुसार तुम्ही हे सगळे पुरावे जोडायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।